हिंदू हितरक्षाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आदरणीय कालीचरण महाराज, नाशिकच्या लोकप्रिय आमदार हिरेताई, या कार्यक्रमाचा पुढाकार आणि नेतृत्व करणारे सन्माननीय जोशीजी, उपस्थित असलेले नाशिक महापालिकेचे सर्व सन्माननीय नगरसेवक, लोकप्रतिनिधी, उपस्थित असलेले सर्व हिंदू बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, आज आपल्या हिंदू हितरक्षक ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आणि या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे. हिंदूंनी हिंदूंकडूनच विकत घ्यावं, खरेदी करावी, या ज्या मूळ संकल्पनेवर हा कार्यक्रम आखलेला आहे, त्यासाठी सर्वात प्रथम मी हिंदू हितरक्षकाचे सर्व जे सन्मान्य व्यक्ती आहेत, ज्यांनी ही संकल्पना इथे मांडली, पुढाकार घेतला, हे सगळे प्रयत्न जे करतायत, त्यांना मी मनापासून अभिनंदन करतो आणि तुमच्या शुभेच्छा. आजूबाजूला सगळेच जिहाद्यांची दुकानं होती आणि मध्येच माझा कार्यक्रमाचा स्टेज लावलेला आणि तेव्हा मी तिथे असा हाच मुद्दा मांडलेला की हिंदूंनी हिंदूंकडूनच विकत घ्यावं, असं वक्तव्य मी तिथे केलं. त्यानंतर मला आठवतं, माझ्या सगळ्या मीडियाच्या मित्रांनी मला झोडलं आणि लगेच ब्रेकिंग न्यूज चालवायला सुरू केली, जसं काय मी काहीतरी टोकाचं आणि काहीतरी वेगळं बोललो. पण मला तेव्हाही काय त्याच्यात वेगळं वाटलं नाही, आजही वाटलं नाही आणि उद्याही वाटणार नाही. याचं कारण असं आहे, मी अगर माझ्या या हिंदू राष्ट्रामध्ये मी हिंदूंच्या बाजूने अगर बोललो नाही, तर मग काय पाकिस्तान आणि इस्लामाबाद मध्ये बोलायचं काय? ही सरळ सोपी भूमिका आहे. आपलं हिंदू राष्ट्र आहे, 90% इथे हिंदू राहतात, लोकसंख्या हिंदू आहे. असंख्य इस्लाम राष्ट्र आहे, असंख्य ख्रिश्चन राष्ट्र आहेत, पण हे आपलं हिंदू राष्ट्र आहे. आणि म्हणून या हिंदू राष्ट्रामध्ये इथे काय सर्वधर्म समभाव चालणार नाही, काही भाईचारा चालणार नाही. इथे पहिले हिंदूंचं हित बघितलं जाणार आणि मग बाकी सगळ्यांना मोडलं जाणार. आणि तेच समीकरण असतं सगळीकडे. त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे मला कधीच दिसत नाही. हे उगाच आमच्यावर आरोप करतात, हे हिंदू मुसलमान करतात, हिंदू मुसलमान करतात, धर्माधर्मामध्ये भांडणं करतात. अरे वा, धर्माधर्मामध्ये आम्ही भांडणं कशी लावतो हे कधीतरी मला कोणीतरी येऊन व्यासपीठावर समजावं, जेणेकरून आम्हालाही कळेल, आमच्याही थोडी ज्ञानात भर पडेल. आणि म्हणून समीकरणची भूमिका सरळ स्पष्ट आहे. आपण जी इथे जी भूमिका घेतलेली आहे, आपण ज्याच्या निमित्ताने वेबसाईट सुरू केली आहे, एक पुस्तक छापलेलं आहे, शपथही घेतलेली आहे, म्हणून ह्यापुढे आपण जे काय व्यवहार करायचा ते समोर बसलेला आपला हिंदूच असला पाहिजे, हे बघूनच पुढाकार घ्यायचा, एवढं मी आवर्जून या निमित्ताने सांगतो. आणि ते अगर तुम्ही केलं नाही, आता काय इथे शपथा घेणारे सगळेच काय बाहेर जाऊन उद्यासारखे तसे वागतील असं काय नाही. आणि यांच्याकडे काही मीटर पण नाही तपासायला की हा बाबा आज शपथ घेतली आणि उद्या खरंच कुठल्या हिरव्या सापाकडून काय घेणार नाही, असं काय गॅरंटी इथे कोण देऊ शकत नाही. पण तुम्ही काही गोष्टीचा विचार ह्या निमित्ताने करायला पाहिजे असं मताचा मी. हे सगळे प्रयत्न का होत आहेत,
का जोशीजी, का त्यांचे कार्यकर्ते, का त्यांचे सहकारी, का त्यांना वाटतं का बाबा हिंदूंना हिंदूंकडूनच विकत घेतलं पाहिजे? मी काही महिन्या अगोदर इथे नाशिकच्या दौऱ्यावर आलेलो माझ्या खात्याचा, तेव्हा पण कुंभमेळा संदर्भात मला जो प्रश्न विचारला, मी तेव्हा पण भूमिका स्पष्ट केली की कुंभमेळा हा हिंदू धर्मासाठी फार मोठा उत्सव आहे. तिथे सगळे हिंदूंचीच दुकानं लागली पाहिजे, बाकी कुठलाही हिरवा साप दिसता कामा नये, कुठलाही जिहादी वळवळ करता कामा नये. कारण का काही गोष्टी तुम्ही समजून घ्या. आता ह्यांचा रमजान सुरू आहे, रमजानला ते रोजे ठेवतात, कधी रात्रभर सगळ्या काही दुकानं सुरू असतात, मग ते त्यांचे काही खाद्यपदार्थ असतात त्याच्याकडे बघू पण शकत नाही, एवढे तसे असतात ते बघून एक तर दुसऱ्या दिवशी ते 2 दिवसाचं जेवण जाणार नाही असे सगळे कार्यक्रम असतात तिथे. पण तुम्ही प्रत्येकाला मी विनंती करेन, आवाहन करेन, मीडियाच्या मित्रांना पण सांगा, तुम्ही जिथे ह्यांची जे दुकानं आणि स्टॉल लागतात ना जेवणाचे रमजानच्या काळात, मला तिथे एक हिंदू शोधून दाखवा. मला एक हिंदूचं दुकान शोधून दाखवायचं जो त्या सगळ्या मुसलमान समाजाच्या दुकानांमध्ये तो तिथे उभा राहा, तिथे त्याचं दुकान थाटून तो आपले हिंदूंचे पदार्थ विकतोय असा एक हिंदू शोधून दाखवा. आम्ही आमची भूमिका बदलतो, काही हरकत नाही. कोणीही सांगायचं भेटणार का? तुम्ही एवढे अनुभवी लोक आहेत, ज्येष्ठ लोक आहेत, धर्मासाठी काम करणारे असंख्य हिंदुत्वादी विचारचे कार्यकर्ते, एक पण तुम्हाला भेटणार नाही. का भेटणार नाही? कारण का त्यांच्या मूळ धर्मामध्ये, इस्लाममध्ये, कुराणमध्ये लिहिलेलं आहे आपण सगळे त्यांच्यासाठी काफिर आहोत. जे मुसलमान नाही ते अन्य सगळे मुसलमान नसलेले लोक हे त्यांच्यासाठी काफिर. आणि म्हणून कुराणमध्ये लिहिलंय की काफिरांकडून काही विकत घ्यायचं नाही, कारण का मग ते त्यांच्या अल्लांना मान्य होत नाही असं त्यांच्या त्या धर्माचं म्हणजे कुराणमध्ये लिहिलेलं आहे. ते सगळ्या पाळतात. अगर ते पाळत असतील, ते प्रामाणिक पद्धतीने जे जे त्यांच्या धर्मग्रंथामध्ये लिहिलं आहे ते सगळ्या गोष्टी अगर ते पाळत असतील तर मग आपल्याला शपथा घ्यायला लावण्याची गरज आहे का? ह्या बाबतीमध्ये कधीतरी हिंदू समाजाने विचार करावा. मग आम्ही जे करतोय, जोशीजी जी करतायत, मग काय वेगळं आहे? अगर त्यांच्या रमजानच्या काळात त्यांना दुकानं कुठे हिंदूंना थाटण्याची परवानगी नाही, त्यांच्या ईदच्या वेळी कुठेही तुम्हाला हिंदूंना दुकान लावण्याची परवानगी नाही, त्यांच्याकडून खरेदी केली तर ते हराम मानलं जातं. मग आम्हीच कशाला एवढं मोठे मनाचे असले पाहिजे? आम्हीच कशाला धर्म भावच्या कॉन्ट्रॅक्ट का हिंदूंनीच घेतलाय का? त्यांनी काय मोडण्यासाठी ते लोक बसलेत का? त्यांना कधी मोहल्ल्यामध्ये जाऊन शिकवा, बाबा धर्म समभाव करो आप, हमको भी इधर दुकान लगाने दो, आपका रमजान चालू है, हम भी 4 पैसा कमाते. बघा तुम्हाला कानाखाली किती जोरात आवाज काढतात, बघा जरा तिथे प्रयत्न करा ना, जरा प्रयत्न करा आमच्यासाठी. मीडियाच्या मित्रांनी कधीतरी स्टिंग ऑपरेशन करावं, बुरका घालून गेले तरी चालेल, कारण खूप लोक तसेच असतात, त्यांच्या कळतच नाही ती आहे का तो आहे. खालती असं पुरुषाची चप्पल दिसते असते. कधीतरी प्रयत्न करा, तेव्हा कळेल आम्ही हिंदू मुसलमान नाही करत. ते त्यांच्या धर्मासाठी बोलत असतील तर आम्ही आमच्या हिंदू धर्मासाठी बोलतो, तो ते हिंदू मुसलमान कसं झालं हे कधीतरी आम्हा लोकांना समजवलं पाहिजे, कधीतरी समजवलं पाहिजे. आता तुम्ही कुठल्याही मुसलमानाने कुठल्याही पद्धतीचा व्यवहार केला, व्यवसाय केला, आता त्यांच्या कुराणमध्ये काय लिहिलं, मी आता याच्या अगोदर आमच्या काही रील स्टार मुलांना भेटलो, जे चांगले युट्यूबर्स आहेत, हिंदू धर्मावर अतिशय प्रभावी, म्हणजे प्रत्येकाचे मला वाटतं 1,00,000 2,00,000 फॉलोअर असतील, अशा काही तरुण मित्रांना मी भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. मी मुद्दामून त्यांना बोलतो की कुराणचे काही विषय तुम्ही सांगा, आयात काहीतरी लोकांना समजवा. मी कुराण 2दा वाचलेलं आहे, समजून घेतलेलं आहे. शेवटी ज्यांच्याबद्दल अगर आपल्याला मध्ये ज्ञान अगर टाकायचं असेल तर ते पण वाचलं पाहिजे, कळलं पाहिजे त्या कुराणमध्ये नेमकं काय लिहिलंय, कशाला आपण हिंदूंनी असं वागलं पाहिजे.
तर त्यांच्या कुराणमध्ये स्पष्ट केलंय की मुसलमानांनी कुठल्याही पद्धतीचा अगर व्यवसाय केला, व्यवहार केला, काही खरेदी केली तर त्याची 10% त्यांना जकात म्हणून त्यांना आपल्या धर्मासाठी द्यायला लागतं. 10% जकात म्हणून द्यायलाच लागतं. काय त्याच्यामध्ये दुसरा पर्याय नाही. मग कुठलाही धार्मिक कुठलीही संस्था असेल त्यांच्याकडे ठरलेले आहे की ते बरोबर जाऊन तिथे त्यांचा वार्षिक 10% त्यांच्या उत्पन्नाचा 10% त्यांना तिथे जकात म्हणून द्यायलाच लागतो. आणि हा जो जकातच्या निमित्ताने जमा झालेला जो पैसा आहे हा सगळ्याचा सगळा पैसा हे 100% जिहादसाठीच वापरतात, दुसऱ्यासाठी वापरत नाही. जे जे तुम्हाला अतिरेकी कारवाया दिसतात, जे लव जिहादचे प्रकरण दिसतात, जे है ना फंडिंग होते, जे पैसे जे दिले जातात, हे सगळेचे सगळे हे जे काही जकाताच्या निमित्ताने जे काही जमा झालेले पैसे आहेत ते 100% जिहादसाठी वापरणाऱ्यापैकी हे लोक आहेत. कारण का त्यांच्या कुराणमध्ये लिहिलं आहे की आपला धर्म वाढवणं आणि दुसऱ्या धर्माला कमी करून आपल्या धर्माला वाढवणं हे तर त्यांच्या कुराणमध्ये लिहिलेलं आहे, जे आपल्या भगवद्गीतामध्ये लिहिलेलं नाही. आपले भगवद्गीता हे सगळं शिकवत नाही. या तर तुम्ही त्या हिंदूंना मुसलमान समाजामध्ये म्हणजे त्याचं धर्मांतर करा, या तर संपून टाका, हे त्यांच्या कुराणमध्ये लिहिलेलं आहे. मी नाही बोलत, कधी तपासा, पानं चाळा घेऊन. काही जे एक्स मुस्लिम म्हणून बघा बाहेर आलेले आहेत, ज्यांनी पूर्ण पद्धतीने त्यांचा धर्म समजलेला, आता ते कुराण बद्दल बोलतात, त्यांच्या इस्लाम बद्दल बोलतात, त्यांचे काही युट्यूबचे काही व्हिडिओ पहा. तर म्हणजे त्यांना तुम्ही कितीही तुम्ही त्यांच्या खिशामध्ये पैसे टाका, तो सगळ्याचा सगळा पैसा अगर ते जिहादसाठी वापरत असतील, आमच्या माता भगिनींचं भविष्य लव जिहादच्या निमित्ताने खराब करण्यासाठी वापरत असतील, तर तुम्ही त्यांच्या खिशामध्ये पैसा टाकणार का, हा प्रश्न स्वतःला विचारा. आणि मग ह्या कार्यक्रमाकडे पहा, मग ह्या छापलेल्या पुस्तकाकडे पहा. आम्ही का बोलतोय की हिंदूंना हिंदूंकडूनच घेतलं पाहिजे? कारण का आपल्या ह्या राष्ट्राला, आपल्या या हिंदू राष्ट्राला 2047 पर्यंत ह्यांना इस्लाम राष्ट्र बनवायचं आहे. गजवाय हिंदच्या अंतर्गत त्याला लागणारा पैसा हा जिहादच्या माध्यमातून ते लोक जमा करतात आणि मग जिहाद करतात आणि मग आपल्या या हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवण्याचे मनसुबे हे लोक आखतात. आता तुम्ही मुसलमान समाजाचे किंवा कोणी विधर्मींकडून, जिहाद्यांकडून अशा खरेदी करून तुम्ही जिहादला समर्थन करणार आहे का, हे जरा प्रत्येक जण आपले एक दुसऱ्याला प्रश्न विचारा आणि मग हे कार्यक्रमाच्या कडून घरी जा. म्हणजे तुम्ही जो पण पैसा त्या फुलवाल्याला द्याल, एसी वाल्याला द्याल, ज्या टॅक्सीवाल्याला द्याल, जो आपला हिंदू नाहीये, तो सगळ्याचा सगळा पैसा हा थेट जिहादसाठी जातोय, हे मी खात्रीलायक आणि जबाबदारीने तुम्हाला सांगतो. आता ह्या गोष्टीबद्दल आपण विचार करा. दुसरा विषय की त्यांच्यामध्ये सुन्नतचा एक विषय असतो, सुन्नत. आता सुन्नत म्हणजे काय? आता जे माझ्या तरुण मित्रांनी इथे झटका मटन बद्दल, मल्हार मटन दुकानं जे काय आपण उघडलेली आहे, हलाल करणं. आता एवढे जाणकार लोक आहेत हिंदू धर्मातले, आमचे कालीचरण पण महाराज आहेत, आपल्यामध्ये हलाल करून चिकन मटन खातात का? कोणी सांगावं मला, खातात का हलाल करून? आपली ती पद्धत आहे का हलाल करण्याची? नाही. मग आपण त्यांच्या धर्मामध्ये जे काय हलाल करण्याचे विषय आहेत ते आपण का खावेत? आमच्या धर्मामध्ये नाही लिहिलं ना बाबा, तुझ्या धर्मामध्ये लिहिलं, तू कर हलाल करून. माझ्या धर्मामध्ये तसा विषय लिहिलेला नाहीये. आणि एक तुम्हाला दुसरंच सांगतो, त्याला सुन्नत म्हणतात ते लोक, म्हणजे हलाल करणं. 16 प्रकारचे सुन्नत आहेत, 16. आणि सर्वात म्हणजे 1 2 3 4 5 6 11 12 13 15 16, 16वं थुकणं आहे. म्हणजे विचार करा वरचे 15 काय असतील, फक्त विचार करा वरचे 15 काय. आता माता भगिनी बसल्यात ना, तर तेही सांगून टाकलं, तेही सांगून टाकलं. म्हणजे एक विचार करा, तुम्ही घरामध्ये कुठल्या एसी बनवणारा बोलवलं, तो जिहादी असेल, तर जोपर्यंत त्या एसी मध्ये थुकत नाही तोपर्यंत ती सुन्नत वरती
आलेला त्याला कबूलच होत नाही. तुम्ही घरात कुठलं तरी स्विगी झोमॅटो बोलवलं, आपल्याला फार आपल्याला खाण्याची आजकाल त्या फास्ट फूड म्हणजे सवय आपल्या दरवाजावर येतो की दीदी गेलेलो आणि त्याचं नाव काहीतरी अब्दुल किंवा शेख असलं. 10 मधून 10% मी तुम्हाला सांगतो, म्हणजे 100% तुम्हाला सांगतो, तो थुकून तुमच्या दरवाजापर्यंत देतोय. मग आता उद्या तुम्हाला ती आलेला डाळ चावल थोडी खळमळीत वाटत असेल तर ती आपली ते रेस्टॉरंटची चूक नाही, आणणाऱ्याची आहे. म्हणजे सगळ्या प्रकारामध्ये जोपर्यंत लोक तिथे सुन्नत करत नाही तोपर्यंत ते पुढेच जाऊ शकत नाही. एवढं सरळ सोपा विषय आहे. म्हणून ह्या सगळ्या बाबतीमध्ये तुम्ही फार जबाबदारीने विचार करून आपण वागलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे अशी विनंती मी आपल्याला ह्या निमित्ताने करणार. कारण ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत यावा, तुम्हाला कळाव्यात, जेणेकरून तुमच्याही हिंदू म्हणून तुमच्याही ज्ञानात भर टाकली पाहिजे. तुम्हालाही कळलं पाहिजे की ज्यांच्या बरोबर आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय ते किती कडवट आहे, ते धर्मासाठी कसे लढतायत, धर्मासाठी कसे कडवट आहे आणि त्याच्या समोर आपण काय भूमिका घेतोय, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजे म्हणून या सगळ्या गोष्टी सांगितल्या. शेवटी हिंदू म्हणून आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये आपण ह्या ज्या काही गोष्टी आपल्या आजूबाजूला होत आहेत त्याच्यावर फार बारकाईने लक्ष ठेवून कडवट होणं आणि त्यांना जसा तसं उत्तर देणं हे फार गरजेचं आहे. आपला कुंभमेळा येत आहे आता, लवकरच जोरात तयारी सुरू आहे. आमच्या जोशीजींनी जे काही मागण्या माझ्या समोर दिलेल्या निश्चित पद्धतीने जोशी साहेब सरकारपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही माझी असेल हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो. पण एक तुम्ही ठरवा, कुंभमेळ्यामध्ये एक पण जिहादी जवळपास पण आला पाहिजे नाही, हे पहिलं निर्धार करून कुंभमेळ्याकडे पाहिजे. त्यांना भीती वाटली पाहिजे, धाक बसला पाहिजे हिंदू समाजाचा. आपण हिंमत करू शकतो का कुठल्याही ईदच्या मोहरमच्या मिरवणुकीकडे वाकड्या नजरेने बघायची हिंमत करू शकतो का? आता काल का परवा मी एक सोशल मीडियावर एक व्हिडिओ पाहिला. आपल्यातला एक हिंदू भाऊ डोक्यावर टिळक लावून गळ्यात रुद्राक्ष माळा घातली आणि एका मस्जिदीकडे गेला आणि त्यांना सांगितलं की मला आतमधून मस्जिदीकडे जायचं आणि मला कसं काय आतमध्ये चालतं आणि प्रार्थना करायची. 1-2 मिनिटांमध्ये किमान 100-200 जमले आणि सगळे दरवाजावर आले. क्या काम, तुमको इधर जगह नहीं मिलेगा, चलो निकलो इधर से, इधर तुम्हारा ये सर पे टिकार गले में माला ऐसा चलेगा नहीं, तुमको ये सब डालना है तो इधर से आने का नहीं, असं बोलून त्याला काढून टाकला. घेतलं नाही त्याला आतमध्ये मस्जिदीमध्ये. याला म्हणतात कडवटपण. आणि आपण घेऊन जातो, चल भाई अंदर देख कैसा है, अच्छा है. त्याच्या आतल्यातले आतमधले 1-2 भेटले तर ते उद्या धर्मांतर करायला बरे त्याला. हे आपले प्रकार आपल्याकडून होणार आहे. ह्यावर थोडं तुम्ही बारकाईने लक्ष घातलं पाहिजे. ते लोक फार विचारपूर्वक सगळ्या गोष्टी करतात. कधी कधी मी आता त्र्यंबकेश्वरचा उल्लेख केला म्हणून सांगतो. मी एका महाआरतीसाठी तिथे गेलेलो. तो बाहेर चालता चालता जसं हे जोशी साहेबांनी उल्लेख केला बरोबर आहे, बाहेर होता जय श्रीराम, दुकान फुलवाला, आतमध्ये बसलेला अब्दुल. पण आता त्यांना कळलेलं आहे की आपल्या लोकांना विषय कळलेले आहे. आता तो नावं बदलून पण ते लोक आतमध्ये बसतात. त्यांच्याकडे त्यांचे आधार कार्ड पण असतात, म्हणजे हिंदू नावाचे आधार कार्ड पण असतात. अशा पद्धतीची तयारीमध्ये त्या लोकांना आहे. म्हणजे तुम्ही आपण सगळ्या बाबतीमध्ये जोपर्यंत सतर्क राहत नाही, जागृत राहत नाही, अशा पद्धतीचे प्रयत्न जोशी साहेब फक्त नाशिकमध्ये नाही, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेऊन जाण्याची जबाबदारी माझी तुमच्या बरोबर असेल, हा तुम्हाला शब्द देऊन जाणार. हा फक्त नाशिक पुरता विषय नाही, मी तर बोलतो पुरा भारताच्या कानकोपऱ्यामध्ये हा विषय घेऊन गेला पाहिजे की या हिंदू राष्ट्रामध्ये आम्ही हिंदू म्हणून हिंदूंनाच ताकद देणार आणि हिंदूंकडूनच विकत घेणार हा प्रत्येक कानकोपऱ्यामध्ये ह्या देशामध्ये सुरू झाला पाहिजे. काय तरच अर्थ आहे. नाहीतर आपण ज्या सापानं आज दूध पाजतो ना ते आपले कधीच होणार नाहीत. लक्षात
कधीच होणार नाही. काल आपल्याबरोबर फिरणारा अब्दुल जेव्हा त्याच्या धर्माचा विषय येईल ना, पहिलं तुमच्या विरोधात दगड तोच मारेल, हे लक्षात ठेवून त्यांच्या आजूबाजूला त्याला ठेवा. म्हणून या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आल्या पाहिजे. तुम्हालाही काही गोष्टी कडवट पद्धतीने समजवल्या पाहिजे. मला माहिती आहे की हे आता मी गेल्या गेल्या सुरू होणार आहेत माझ्यावर. ते काही नवीन नाही. त्यांनाही आपलं खाद्य पाहिजे असतं, त्यांनाही खाद्य पाहिजे आणि आमच्यासारखे तसे कमी असतात. पण मी जे काय इथे आलोय ना, जोशी साहेब कुठला आमदार किंवा मंत्री म्हणून नाही, पण एक हिंदू म्हणून तुमच्या बरोबर इथे उभं राहण्यासाठी आलो. एक हिंदू म्हणून आलेला आहे. ही पदं आज आहेत, उद्या नाही येतो. 5-5 वर्षाचे आमदार पद असेल, मंत्रीपद जेव्हा पक्ष विचार करेल तोपर्यंत मंत्री आहे. पण जन्म आणि मृत्यू पत्रिकेवर तर हिंदूच लिहिलं असेल ना, मंत्रीपद नसणार. आणि म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या हिंदू समाजासाठी काम करणं, हिंदू धर्माचा कवच म्हणून काम करणं, हे माझ्यासारखा कार्यकर्ता 24 तास विचार करून आज प्रवास करतो. आणि म्हणून तुम्ही कुठेही कधीही बोलवा, काय हरकत नाही. तुम्ही सांगा नितेशजी आज नाशिकला जायचंय, उद्या नंदुरबारला जायचंय, परवा गडचिरोलीला जायचंय, कुठेही पाठवा, आपल्याला काही हरकत नाही. शेवटी आज अगर आपण या पद्धतीने हिंदू म्हणून एकत्र आलो नाही, हिंदू म्हणून एक दुसऱ्याच्या बरोबर उभं राहिलो नाही, तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. हे लक्षात ठेवून आपण हा प्रवास करायला पाहिजे. लोकसंख्या बघा कशी बदलते, हळूहळू डेमोग्राफी चेंज करत जात आहेत. आमच्या खूप नगरसेवक आहेत जे इथे लोकप्रतिनिधी आहेत. मला विश्वास आहे आमच्या हिंदुत्वादी विचाराचे आज महापौर आणि हे सगळे लोकप्रतिनिधी माझे सहकारी निवडून गेले आहेत. आमच्या महापालिकेच्या माध्यमातून नाशिकमध्ये फक्त जय श्रीरामच ऐकायला मिळणार, एवढा माझा ठाम विश्वास आहे. इथे आय लव्ह मोहम्मद वाले कोणच तुम्हाला दिसणार नाही, हे मी तुम्हाला आजच ठणकावून सांगतो. हे 100% काम करतील. काही उरलं असेल तर मला सांगा, मी मुंबईवरून येतो, काही चिंता नाही, काही चिंता नाही. पण हे आपलं राष्ट्र आहे, हे आपलं राज्य आहे. आमच्या कुठल्याही हिंदूकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं ना, तर आम्ही काही विनंती करणाऱ्यापैकी नाही जाऊ देही ते ना हेही हे म्हणून आपण कडवट होणं, आपला धाक आणि भीती निर्माण करणं, हाही हिंदू समाजाचं काम आहे. लक्षात तुम्ही एकजुटीने एकत्र आलात. अशा पद्धतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे जे विचार इथे मांडलेत, तुमच्या माध्यमातून फक्त 5-5 लोकांपर्यंत पोहोचवा. 50ची अपेक्षा नाही, फक्त 5 लोकांपर्यंत पोहोचवा. समोरचा कोण आहे त्याला जवळून तपासा. तो हिंदू असेल तर त्याच्या खिशात टाका. कुठल्याही हिरव्या सापाला दूध पाजू नका, हे ठणकावून तुम्हाला या निमित्ताने मी सांगतोय. आपल्या कुंभमेळ्याकडे लक्ष ठेवा, आजूबाजूला फिरलं पाहिजे. हे कोणीही अगर तिथे स्टॉल लावायला आले तो स्टॉल सकट उकडून टाका. आम्ही मंत्रालयामध्ये बसलोय, काही चिंता करू नका, काही चिंता करू नका. हे शेवटी आमचं राष्ट्र आहे, आमची हिंदू राष्ट्राची माती आहे. इथे कोणालाही आम्ही अशा पद्धतीने सहन करणार नाही. हीच आमची भूमिका घेऊन आज आम्ही सगळेजण काम करतो. म्हणून जोशी साहेब आणि त्यांचे सर्व जे सहकारी आहेत, ज्यांनी हिंदू हित रक्षा आणि हिंदूंनी हिंदूंकडूनच विकत घेतलं पाहिजे, ही जी संकल्पना तुम्ही मांडलेली आहे, त्याचं मला 100% मी पाठिंबा देण्यासाठी मी आज इथे एवढा लावून आलेलो. आज सभागृहामध्ये जे प्रत्येकाची आपली जी मागणी होती, आपण हिंदुत्वादी विचाराचं सरकार का निवडत असताना आम्ही जेव्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलो, आम्ही प्रत्येकाला सांगितलं, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विचाराचं सरकार, हिंदुत्वादी विचाराचं सरकार निवडून द्या. आम्ही तुम्हाला इथे धर्मांतर विरोधी कायदा आणून दाखवू. त्याची प्रक्रिया आम्ही सुरू करून दाखवलेली आहे. कॅबिनेटमध्ये गेल्या कॅबिनेटमध्ये त्याला मान्यता भेटली आहे. या आठवड्यामध्ये ते दोन्ही सभागृहामध्ये पास होईल आणि मग धर्म स्वतंत्र कायदा 2026 अन्य कुठल्याही राज्यापेक्षा आमच्या राज्यामध्ये सर्वात कडक लव जिहादच्या विरोधात कायदा असेल, याच्याबद्दल मला सार्थ अभिमान वाटतो. यापुढे कुठलाही जिहादी माझ्या कुठल्याही हिंदू बहिणीकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करणार नाही. एवढा कडक कायदा आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आणलेला आहे. आणि म्हणून जो आशीर्वाद तुम्ही लोकांनी आम्हाला दिलाय,
त्यासाठीच आम्ही सगळे इथे बसलेलो. आम्ही नेहमी म्हणतो हे सरकार निवडलं हिंदू समाजाने. आम्ही काही मोहल्ल्यांमध्ये गेलो नाही मतदान मागण्याचं, आणि त्या लोकांनी तर आम्हाला मतदान केलं पण नाही. आम्ही जे काय आज मंत्री आमदार जे बनलोय, आम्ही जे काय मंत्री आमदार जे इथे बनलोय, ते फक्त हिंदू समाजामुळे आहे. याच्याबद्दल आम्हाला सारखा अभिमान आहे. महाराष्ट्रातला हिंदू समाज उठला जागला आणि त्याने हिंदुत्वादी विचाराचं सरकार त्या मंत्रालयामध्ये बसवलं. म्हणून बघा आपण आज मोकळं सास इथे या निमित्ताने घेऊ शकतो. म्हणून या पद्धतीच्या कार्यक्रमावर राबवत असताना जी मदत लागेल, जे सहकार्य लागेल, जोशीजी हक्कानी सांगा. मी तुमच्यातलाच आहे. कुठलीही जबाबदारी, काही जबाबदारी माझ्याही खांद्यावर टाका. मंत्रालयामध्ये कॅबिनमध्ये हे बुकलेट घेऊन बसीन, चिंता करू नका. आलेल्या व्यक्तीला सांगेन काम करायचं आहे ना, चला घेऊन जा, नाही तर तुझं एक काम होणार नाही मंत्रालयात. मी सरळ स्पष्ट आहे. काम करत असताना इकडे तिकडे बिलकुल बघत नाही. मी मत्स्य खात्याचा मंत्री आहे, बंदर खात्याचा मंत्री आहे. मी माझ्या तुमच्या नाशिकचे असंख्य डॅम जे माझ्या मत्स्य खात्यामध्ये येतात, मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की जे 30 ते 40 वर्षापासून काही डॅम दिलेले आहेत. आश्चर्य असं वाटतं की डॅम एका संस्थेच्या नावाने, एक हिंदू संस्थेने रजिस्टर्ड असतं. चालवणारे अब्दुल आणि शेख त्या तलावाच्या मागे मच्छी पकडत असतात. आता त्या सगळ्यांची स्वच्छता मोहीम मी सुरू केलेली आहे. मी तुम्हाला विश्वास देतो, जितके दिवस, वर्ष, तास हे खातं माझ्याकडे असेल ना, एका अब्दुलला मी त्या तलावाच्या आजूबाजूला ठेवणार नाही. ठीक आहे. आपली भूमिका स्पष्ट आहे. हो, आपण हे 50-50%, 19-20 नाही, प्युअर चायनीज मॉडेल कार्यक्रम आपल्याकडे नाही. इथे शपथा खायचा आणि बाहेर जाऊन त्या अब्दुलचे चिकन खायचं आपला कार्यक्रम नाही. बिर्याणी खाईन ना, ते पण आपल्या हिंदूंकडेच खाईन अशा विचाराचा माणूस आहे. म्हणून काही चिंता करू नका. आणि म्हणून जोशीजी अशा पद्धतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हाला शुभेच्छा देईन, तुमच्या पूर्ण टीमला शुभेच्छा देईन. आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही जी संकल्पना मांडलेली आहे, महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यामध्ये जिथे जिथे हे घेऊन जायचं आहे, हे कार्यक्रम असे घ्यायचे आहेत, हक्कानी कधीही आठवण करा. मी निश्चित पद्धतीने तिथे वेळाच्या अगोदर पुढच्या वेळी उपस्थित राहील. हा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.